तळव्यांना बोटे नाहीत, फक्त तळवे बोटे नाहीत. हा, त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांना शेती नाही. त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्र आहे. म्हणजे उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये गदा ही स्वयंभू शस्त्र आहे. हा, पान नंबर 140. श्री दिव्यत्व शक्ती श्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख दुसरे पंचमहाभूत खडक हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती श्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती यांच्या समोर जेव्हा हे थांबले, दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप, तेव्हा उपप्रमुख दुसरे पंचमहाभूत खडक आहेत, त्यांना काय कार्य करायचं ते त्यांना थोडक्यात समजून सांगितलं त्यांनी. हा, ब्रह्मांडामधील जे 15 सूर्य आहेत ते 15 सूर्य श्री उपप्रमुख दुसरे पंचमहाभूत खडक हे सूर्य बनून, हा, सूर्याचा खडक म्हणजे सूर्याच्या खडकाचा विस्तवाच्या अग्नीचा गोळा बनून आहे. म्हणजे सूर्य जो आहे तर हे म्हणजे सूर्य बनून आहे. सूर्याचा खडक जो आहे अग्नीचा विस्तवाचा खडक आहे. हा, ते बनून आहेत. विस्तवाचा गोळाच असा एक खडक बनून आहेत. हा, सूर्य. हा, प्रत्येक सूर्यावर एकसारखे स्फोट होत असतात. हा, त्या स्फोटामुळे सूर्याच्या खडकाचे तुकडे उडून वातावरणामध्ये बाजूला पडत असतात. एकसारखे स्फोट होतात. मग त्या स्फोटामधून सूर्याचे बारीक बारीक तुकडे, मोठे तुकडे वातावरणामध्ये आजूबाजूला पडतात. हा, सूर्याच्या खडकाचे तूट, जे खडक नाही का सारखं उडून पडतात, खडकाचे तूट नुकसान होत असते, तेव्हा श्री उपप्रमुख दुसरे पंचमहाभूत खडक हे सूर्याच्या खडकाच्या विस्तवाच्या तुकड्याची झालेली झीज नुकसान भरून काढत असतात. म्हणजे सूर्याचे जे तुकडे उडतात आजूबाजूला पडतात, म्हणजे सूर्याची झीज झाली, सूर्याचं नुकसान झाले, ते सगळे हे भरून देतात. ते उपप्रमुख ते खडकच आहेत ना, ते त्यांची तूट भरून काढत असतात. हा, झालेली झीज नुकसान हे भरून काढतात. सूर्याच्या खडकाचे उडालेले तुकडे परत नव्याने निर्माण करून